नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, तुम्हाला जर तुमचं स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवायची इच्छा असेल, पण ब्लाऊजचे मापं काढता येत नसतील, तर तुम्ही या पद्धतीने तुमचं स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवू शकता. आणि ब्लाऊजही खूप छान बसते आणि फिनिशिंगही खूप छान येते. ब्लाऊज कुठेही चुकणार नाही तुम्ही जर या पद्धतीने कटिंग केली तर. तर बघा, हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्ये. तर याच्या अगोदर मी कटोरी ब्लाऊजचासुद्धा या पद्धतीने व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि फोरटक्स ब्लाऊजचासुद्धा केलेला आहे. तर बघा, हा अस्तरचा कपडा आहे आणि हा मेन ब्लाऊजचा कपडा आहे. तर हा वेल्वेटमध्ये आहे. तर सर्वात अगोदर आपण अस्तरवर कटिंग करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला जे परफेक्ट ब्लाऊज बसते तेच ब्लाऊज घ्यायचं मापासाठी. तर अगदी जे परफेक्ट ब्लाऊज आहे तेच ब्लाऊज घ्यायचं मापासाठी आणि ब्लाऊजला अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं बघा. आणि ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं आणि ब्लाऊजच्या हुका लावून घ्यायच्या. ब्लाऊज अगदी व्यवस्थित करून घ्यायचं. नंतर बघा, अशा पद्धतीने ब्लाऊजचे हे दोन्ही टोक एकमेकाला अशा पद्धतीने जोडायचे आणि ब्लाऊजची घडी करून घ्यायची अगदी व्यवस्थितपणे. आणि अशा पद्धतीने ब्लाऊजला पिना लावून घ्यायच्या, म्हणजे आपला ब्लाऊज इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपली कटिंग व्यवस्थित येईल. तर बघा, अशा पद्धतीने इथे एक पिन लावून घ्यायची, इथे एक पिन लावून घ्यायची. गळ्याच्या साईडने जी आपली ही शिलाई असते शोल्डरची, ते अशा पद्धतीने वरच्या साईडने करीत इथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची आणि इथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची. अगदी ब्लाऊज व्यवस्थित करत ब्लाऊजला पिना लावून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या बघा ब्लाऊजला आणि ब्लाऊज अगदी व्यवस्थित करून घ्यायचं. तर आता या अस्तरची आपण घडी टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने अस्तर ओपन करून घ्यायचं आणि अस्तरच्या डबल फोल्डमध्ये घडी टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची अस्तरची डबल फोल्डमध्ये. आणि बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवलेली आहे बघा अस्तरची. आता खालच्या साईडने अर्धा इंच इतके एक्स्ट्रा कपडा सोडायचा आहे आणि एक स्ट्रेट लाईन वळून घ्यायची आहे. तर बघा, आता या लाईनच्या वरती आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने हे ब्लाऊज ठेवायचं आहे व्यवस्थितपणे. तर ब्लाऊजला कुठेही झोळ नाही पडू द्यायचा, अगदी व्यवस्थितपणे ब्लाऊज करून ठेवायचं. आणि मुंड्याच्या साईडने इथे जिथे बाहीचा जॉईंट आणि मुंड्याचा जॉईंट आहे तो जॉईंट अशा पद्धतीने वरच्या साईडने करायचा आणि या साईडने अशा पद्धतीने आखून घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने आता इथे पॉईंट करू घ्यायची. गळ्याच्या साईडने इथे एक पॉईंट करून घ्यायचा, इथे गळ्या रुंदीच्या साईडने एक पॉईंट घ्यायचा आणि इथे शोल्डरचा आणि बाहीचा जिथे जॉईंट आहे त्या साईडने सुद्धा एक पॉईंट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने पॉईंट करून घ्यायचे. इथं पुढच्या गळ्याचा सुद्धा एक पॉईंट काढून घ्यायचा आणि आता हा ब्लाऊज उचलून घ्यायचा. बघा, आता स्केलच्या मदतीने अशा पद्धतीने हे पॉईंट जोडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता हे पॉईंट जोडून घ्यायचे आपल्याला. गळ्याच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. खालच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने चौकोर बॉक्स करून घ्यायचा. जर तुम्हाला गळ्याचा आकार देता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्लेटच्या मदतीने आकार देऊ शकता. तर बघा, या साईडने अशा पद्धतीने प्लेट ठेवली मी आणि मुंड्याचा आकार देत आहे. जर तुम्हाला मुंड्याचा आकार देता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता. गळ्यालासुद्धा तुम्ही प्लेटच्या मदतीने गोल आकार दिलेला आहे. तर बघा, आता या बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची. तर मला मटका गळा शिवायचा होता, तर नंतर मी याला अशा पद्धतीने मटका गळ्यामध्ये कन्वर्ट केले. तर मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे बघा ही. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवले तर कुठेही ब्लाऊज चुकणार नाही तुमचा. अगदी परफेक्ट ब्लाऊज बसते आणि फिनिशिंग ही खूप छान येते बघा. तर बघा, आता इथे मी मटका गळा तयार करून घेतला आणि अशा पद्धतीने कट करून घेत आहे. तर कोणतेही माप न घेता अशा पद्धतीने जर तुम्हाला ब्लाऊज शिवायची इच्छा असेल स्वतःचे ब्लाऊज स्वतः, तर तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता. तर आता बघा, आता बॅक पार्टची कटिंग झालेली आहे, तर आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे. तर बघा, आता ही घडी आपल्याला साधारणतः 2 इंचानं वाढवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर आता हा बॅक पार्ट आपल्याला हिच्यावर ठेवायचा आहे, कपड्यावर. अशा पद्धतीने हा बॅक पार्ट ठेवायचा आहे जसा आहे तसाच. आणि हा बॅक पार्ट जसा आहे तसाच अशा पद्धतीने आखून घ्यायचा कपड्यावर. आणि हा बॅक पार्ट साईडला उचलून घ्यायचं. तर आता या साईडने आपल्याला 1.5 इंच इतकं, 1.5 किंवा 2 इंच इतकं एक्स्ट्रा वाढून घ्यायचं. या साईडने सुद्धा अर्धा इंच इतकं वाढून घ्यायचं आणि आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. शोल्डरच्या साईडने सुद्धा एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची बघा अशा पद्धतीने.
आणि हा फ्रंट पार्ट आपण कट करून घेऊ. तर अगदी व्यवस्थितपणे आता हा फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर आता बघा याच्यावर अशा पद्धतीने माप काढून टाकायचे आहे. तर हा ब्लाऊजचे पिना काढून घ्यायचे अशा पद्धतीने. ब्लाऊज ओपन करून घ्यायचं आणि ज्या साईडने ब्लाऊजच्या हुका येतात त्या साईडने अशा पद्धतीने ब्लाऊज ओपन करून घ्यायचं आणि कपड्यावर पाव इंच इतकं मार्जिन सोडायचं आणि या पाव इंचापासून पलीकडल्या साईडने आपल्याला हा ब्लाऊज ठेवायचा आणि जिथे आपला टक्सची शिलाई आहे तिथे एक पॉईंट द्यायचा अशा पद्धतीने आणि ब्लाऊज उचलून घ्यायचा. तर बघा आता या पॉईंटच्या पुढे आपल्याला 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा अशा पद्धतीने. आता मुंड्याच्या साईडने इथे स्केलच्या मदतीने अशा पद्धतीने हाफ चौकोर तयार करून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे ब्लाऊज गळ्याच्या शिलाईवरच्या साईडने करत अशा पद्धतीने कपड्यावर ठेवायचं आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. तर अशा पद्धतीने आता गळ्याला आकार द्यायचा बघा. आता हे ब्लाऊज उचलून घ्यायचं साईडनं आणि थोडंसं अशा पद्धतीने गळ्याला गोलाकार करून घ्यायचा. आता आपल्याला इथे टक्स पॉईंट द्यायचा आहे बघा. तर टक्स पॉईंट द्यायला मी इथे 10 इंचावर. आता हे अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने जोडून घ्यायचं. आता या साईडने सुद्धा मुंड्याच्या साईडने जोडून घ्यायचं आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने प्रिन्सेस करता शेप द्यायचा. या साईडने आता आपल्याला अर्धा इंच इथं असं वर घ्यायचं आहे आणि या पॉईंटपर्यंत हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. तर बघा आता आपली फ्रंट पार्टची मार्किंग कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण कट करून घेऊ. तर या साईडने आपल्याला अर्धा इंच इतकं आतमध्ये डाऊन करून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी. तर आता ही मार्किंग आपली कंप्लीट झालेली आहे पुढच्या भागाची. आता ही कट करून घ्यायची. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने कट करून घ्यायची बघा. तर या पद्धतीने कटिंग केली ब्लाऊजची तुम्ही तर कुठेही तुमचं ब्लाऊज चुकणार नाही आणि अगदी फिनिशिंगसोबत व्यवस्थित ब्लाऊज बसेन बघा. कुठेही ब्लाऊज चुकणार नाही तुमचं. तर आपली फ्रंट पार्टची आता ही कटिंग झालेली आहे. तर आता बाहीची कटिंग करायची आहे. तर या उरलेल्या कपड्यामध्ये अशा पद्धतीने तर बघा डबल फोल्डमध्ये कपडा केलेला मी. आता परत त्याला एक फोल्ड करायचं म्हणजे 4 फोल्डमध्ये घडी होईल ही. तर बघा 4 फोल्डमध्ये ही घडी झालेली आहे. तर पुढच्या साईडने थोडंसं तिरकस होतं मी म्हणून अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ओढून सरळ करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. तर आता जे आपण मापाला ब्लाऊज घेतलं होतं ते ब्लाऊज घ्यायचं आणि त्याच्या बाह्या अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या. तर या ब्लाऊजच्या डिझायनर बाह्या येतात आणि थोडे लॉंगच आहेत या. तर नंतर कट करीन मी. तर बघा या साईडने आपल्याला थोडंसं अर्धा इंच किंवा 1 इंच इतकं वाढून घ्यायचं आणि या रेषेच्या पुढे आपल्याला अशा पद्धतीने हे बाह्या ठेवायच्या आहेत. तर बाहीचा आणि शोल्डरचा जिथे जॉईंट आहे त्या साईडने अशा पद्धतीने हा जॉईंट वरच्या साईडने करायचा शिलाईचा आणि तिथे एक पॉईंट द्यायचा आणि या मुंड्याच्या साईडने इथे एक पॉईंट द्यायचा. आता हा ब्लाऊज उचलून घ्यायचा. आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. तर हे दोन्ही पॉईंट जोडून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने बाहीला शेप देऊन घ्यायचा आणि पुढच्या साईडने अशा पद्धतीने फिटिंगचे पॉईंट द्यायचा. तर बघा बाहीची मार्किंग कंप्लीट झालेली आहे. आता ही कट करून घ्यायची. तर पुढचा अर्धा इंचाचा खोल भाग देण्यासाठी बाही ओपन करून घ्यायची अशा पद्धतीने आणि 1.5 इंचावर इथे एक पॉईंट द्यायचा. इथे सुद्धा 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि या 1.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने बाही मोडपवायची आणि या साईडने जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर बघा खूप सोपी पद्धत आहे ही बाहीचा खोल भाग देण्यासाठी. तर बघा अर्धा इंचाचा बाहीचा खोल भाग झालेला आहे आपला. आता याच्यावर अशा पद्धतीने निशाण करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जोडताना लक्षात राहील की हा पुढचा भाग आहे म्हणून. तर आपल्या अस्तरची कटिंग कंप्लीट झालेली आहे. तर आता ही अस्तरची कटिंग आपल्याला मेन कपड्यावर ठेवायची आणि मेन कपडा कट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अस्तरचे पॅटर्न मेन कपड्यावर ठेवायचे आणि मेन कपडा कट करून घ्यायचा. तर याच्या बाहीवर अशा पद्धतीने डिझाईन आलेली आहे बघा. तर हा डिझाईन कमीच आलेली आहे. तर अशा पद्धतीने मी या कपड्याचा सेंटर काढत आहे आणि बाहीचा सेंटर या कपड्यावर अशा पद्धतीने या सेंटरवर ठेवत आहे. तर दोन्ही साईडने थोडं कमी पडत आहे. तर नंतर मी याला जॉईन लावून रेडी करीन.
तर अशा पद्धतीने बघा हा वेलवेटचा कपडा आहे, तर मी थोडा एक्स्ट्राच कट करत आहे. तुम्हीसुद्धा मेन कपडा थोडा एक्स्ट्राच कट करायचा अस्तरच्या कपड्यापेक्षा. तर अशा पद्धतीने मेन कपड्यावर जिथे जिथे हे पॅटर्न बसत आहेत तिथे तिथे ठेवून मी अशा पद्धतीने कट करत आहे. तर अस्तरच्या कपड्यापेक्षा आपल्याला मेन कपडा थोडा एक्स्ट्राच कट करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने जिथे जे पॅटर्न ॲडजस्ट झाले तशा पद्धतीने ठेवले मी आणि कट करून घेतले. तर बाहीला कपडा कमी पडत होता म्हणून अशा पद्धतीने बाहीला मी दोन्ही साईडने जॉईन लावणार आहे. तर अशा पद्धतीने जॉईंटचा कपडा काढून घेतला बघा मी. तर दोन्ही बाह्याचे 4 जॉईन मी अशा पद्धतीने काढून घेतली. तर पूर्ण पॅटर्नची कटिंग करून झालेली आहे आपल्या मेन कपड्यावर सुद्धा. तर चला तुम्हाला स्टिचिंग कशी करायची ते दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर आता आपण हा बॅक पार्ट रेडी करून घेऊ. तर हा मेन कपडा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा. अस्तरचा कपडा व्यवस्थित ठेवायचा आणि अस्तरच्या कपड्याला आणि मेन कपड्याला अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या बघा. म्हणजे पिना लावल्याने आपला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही. आणि हा वेलवेटचा कपडा आहे तर हा सरकतो बघा. त्याच्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईड किनाऱ्याने पिना लावून घ्यायच्या अशा पद्धतीने. तर बघा गळ्याच्या किनाऱ्यानं पावींचं मार्जिन घेऊन पूर्ण गळ्यावर शिलाई टाकून घ्यायची. अगदी व्यवस्थित कपडा करत पूर्ण गळ्यावर शिलाई टाकून घ्यायची. तर कुठेही कपड्याला झोळ नाही पडू द्यायचा. तर बघा पूर्ण गळ्यावर शिलाई टाकून घेतली मी. आता मधातला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आणि गळ्याला छोटे छोटे कट पाडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे कट पाडल्याने आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप छान येते बघा. आता गळ्याला बघा दाबटीप टाकून घ्यायची. तर पूर्ण गळ्यावर दाबटीप टाकून घ्यायची. अगदी सावकाशपणे दाबटीप टाकून घ्यायची. अस्तरातल्या साईडने करत गळ्याच्या किनाऱ्याने परत एक शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अगदी सावकाशपणे अस्तर आतल्या साईडने करत गळ्याच्या किनाऱ्यावर शिलाई टाकून घ्यायची. तर पूर्ण गळ्यावर शिलाई टाकून झाली आपली. तर तुम्ही बघू शकता गळ्याची फिनिशिंग किती खूप छान आली बघा. आता पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे पूर्ण अस्तर मेन कपड्याला जोडून घ्यायचं. तर पूर्ण अस्तर मेन कपड्याला जोडून घेतलं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा जो आपला एक्स्ट्रा मेन कपडा आहे तोच कट करायचा आहे. अस्तरचा कपडा कुठेही कट नाही करायचा आहे, कारण की अस्तरचा कपडा आपण बरोबर मापानेच कट केलेला आहे. तर पूर्ण जो एक्स्ट्रा कपडा होता ते कट करून घेतला मी. आता पाठीवरचा टक्स टाकण्यासाठी अशा पद्धतीने हा पॅटर्न फोल्ड करायचा. या साईडने 1.5 इंच इतकं सोडायचं आणि अशा पद्धतीने पॅटर्न फोल्ड करायचा आणि 2 पॉईंट काढून घ्यायचे. आणि या टक्सची अर्धा इंच इतकी रुंदी ठेवायची आणि गळ्याच्या उंची इतकी अशा पद्धतीने उंची ठेवायची आणि दोन्ही साईडने टक्स टाकून घ्यायचा. तर लक्षात ठेवा टक्सची रुंदी आपल्याला अर्धा इंच ठेवायची आणि उंची जेवढी आपली गळा आहे त्यापर्यंत आपल्याला टक्सची उंची ठेवायची. तर आपल्याला आता कमरपट्टी लावायच्या अगोदर इथे आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे कमरेच्या साईडने. तर बघा आता ही 1.5 इंच रुंदी इतकी मी पट्टी घेतलेली आहे कमरेच्या साईडने लावायला आणि पाव इंच इतकं मार्जिन घ्यायचं आणि ही पट्टी कमरेच्या साईडने जोडून घ्यायची. तर बघा पाव इंच इतकं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई टाकून घ्यायची. जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून घ्यायची. आता पट्टीवर दाबटीप टाकून घ्यायची. आता पट्टीला आतल्या साईडने एक फोल्ड करायचा आणि पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकायची. तर जे एक्स्ट्रा आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. तर बघा गळ्याला पट्टी लावून झाली. तर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला लेस लावून घेऊ शकता. तर बघा मी अशा पद्धतीने मॅचिंग लाल कलरची लेस लावत आहे. तर हा वेलवेटचा कपडा आहे तर याच्यावर लेससुद्धा सटकते. तर अगदी व्यवस्थितपणे सावकाशपणे मी ही लेस लावून घेत आहे. तर पूर्ण गळ्यावर अशा पद्धतीने सावकाशपणे ही लेस लावून घ्यायची आहे. तर जे एक्स्ट्रा लेस आहे ती कट करून घ्यायची आहे आणि लेसवर परत
लेसच्या किनाऱ्याने डबल शिलाई टाकायची आहे. तर बघा आता ब्लाऊजचे लटकन बनवण्यासाठी मी हा गळ्याच्या मधातला जो कपडा उरलेला आहे त्याला अशा पद्धतीने चौकोनमध्ये कट करत आहे. आणि मी या गळ्याला रेडीमेड दोरी लावणार आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही बनवून लावू शकता. बघा तर मी रेडीमेडच घेतलेली आहे दोरी. आणि बघा छानसे असे सिंपल लटकन बनवले. तर तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेडसुद्धा लावू शकता, नाहीतर असे खूप छान दिसतात असे सिंपलसुद्धा. तर बघा दोन्ही लटकन बनवून रेडी केली मी. तर आता गळ्याच्या साईडने तर 2.5 इंचावर एक मार्किंग करायची दोन्ही साईडने आणि 2.5 इंचावर हे लटकन लावून घ्यायचे. तर बघा दोन्ही लटकन लावून घेतले मी. तर बघा बॅक पार्टची फिनिशिंग किती छान आलेली आहे आणि आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर आता याला साईडला उतरून ठेवायचा आणि आता आपला फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा आता या पॅटर्नला आपण मधातून कट करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला फ्रंट पार्टलाच हुका लावायच्या येतात. तर म्हणून मधातून कट करून घेतलेला आहे हा. आणि आता हे पॅटर्न मेन पॅटर्न अशा पद्धतीने सरळ ठेवायचे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचे. आणि गळ्याच्या साईडने बघा 1.5 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने स्टिचिंग केल्याने आपल्याला गळ्याला पायपिंग लावायची गरज पडणार नाही. तर 1.5 इंच इतकं मार्जिन घेऊन गळ्यावर शिलाई टाकून घ्यायची अशा पद्धतीने. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या भोवती छोटे छोटे कट पाडून घ्यायचे. परत अस्तर या साईडने करत आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची. आता अस्तर आतल्या साईडने करत गळ्याच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने गळ्याची स्टिचिंग केल्याने फिनिशिंग ही ब्लाऊजची खूप छान येते बघा. तर गळ्यावर शिलाई टाकून झाली. आता पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे मेन कपडा तो कट करून घ्यायचा. लक्षात ठेवा अस्तर कुठंच कट करायचं नाही, जो मेन कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा. आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा पॅटर्नसुद्धा रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही पॅटर्न रेडी करून झाले आपले. तर आता हे पॅटर्नसुद्धा रेडी करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे पॅटर्न समोरासमोर ठेवायचे आणि खालचा पॅटर्न उलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तरचा पॅटर्न ठेवायचा आणि अस्तरच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अस्तरच्या किनाऱ्या काठाकाठाने अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने अस्तर लावून दोन्ही पॅटर्न रेडी करून घेतली मी. आता हे पॅटर्न अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे आणि याच्यावरती आता हे पॅटर्न ठेवायचे बघा. तर असे समोरासमोर ठेवल्याने पॅटर्न उलटे सुलटे जोडले जात नाहीत. तर आता अशा पद्धतीने हे पॅटर्न एकमेकावर ठेवायचे आणि खालच्या साईडने 1.5 इंच मार्जिन इतकं घेऊन पॅटर्न जोडून घ्यायचं आहे. तर बघा पॅटर्न जोडताना कुठेही खेचायचं नाही, खेचल्याने पॅटर्न कमी जास्त होतो आणि ब्लाऊजला झोळ पडतो. तर बघा डबल शिलाई टाकून घ्यायची. तर अगदी सावकाशपणे अशा पद्धतीने हा पॅटर्न जोडून घ्यायचा आहे. तर आपल्या ब्लाऊजला बघा खूप छान असा पफ आलेला आहे. तर सेम याच पद्धतीने दुसरा पॅटर्नसुद्धा जोडून घ्यायचा आहे. पॅटर्न जोडताना कुठेही खेचायचा नाही, अगदी सावकाशपणे पॅटर्न जोडून घ्यायचा आहे आणि पॅटर्न जोडताना खालच्या साईडपासूनच सुरुवात करायची. आता पॅटर्नवर डबल शिलाई टाकून घ्यायची.
तर खूप छान असा पफ आलेला आहे आपल्या ब्लाऊजला बघा. तर दोन्ही पॅटर्न जोडून घेतले मी. तर आता हा बॅक पार्ट घ्यायचा आणि त्याच्यावरती हे पॅटर्न अशा पद्धतीने उलटे ठेवायचे आणि बॅक पार्ट सरळ ठेवायचा. आता फिटिंगच्या साईडने चेक करायचे पॅटर्न कमी जास्त झाले का. तर अगदी व्यवस्थित आलेला आहे पॅटर्न आणि जिथे कुठे कमी जास्त झालेले आहे तिथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला, छाटून घ्यायचं आहे. तर हे पॅटर्न अगदी व्यवस्थित आलेले. तर थोडंसं कमरेच्या साईडने इथं तिरकस आहे तर ते सरळ करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे मी आणि 1/2 इंच मार्जिन घेऊन ही पट्टीवर शिलाई टाकून घ्यायची. आता एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची आणि पट्टीवर दाबटीप टाकून घ्यायची. आता पट्टीला आतल्या साईडने असं फोल्ड करत पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून घ्यायची. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या पॅटर्नला सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा पट्टीवर 1/2 इंच इतकं मार्जिन घेऊन शिलाई टाकून घेतली. परत दाबटीप टाकून घ्यायची. आता पट्टीला आतल्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा दोन्ही पॅटर्नला कमरपट्टी लावून रेडी केलेलं आहे मी. आता हे पॅटर्न एकमेकावर ठेवून बघायचे व्यवस्थित आले का नाही. तर अगदी व्यवस्थित आले बघा, कुठेही कमी जास्त झाले नाही. तर गळ्याच्या साईडने आता थोडंसं इथं 1/2 इंच इतकं कट करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये. तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कट केल्याने गळा खाली सरकत नाही आहे बघा. तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये 1/2 इंच इतकं कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या पॅटर्नला हुक लूप पट्टी लावायची आहे. तर बघा हुक पट्टी लावण्यासाठी मी इथं 1.5 इंच इतकी रुंदी इतकी पट्टी घेतलेली आहे. पट्टीला खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड केलं आणि पट्टीला 1/2 इंच इतकं मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची आहे. वरच्या साईडने सुद्धा अर्धा इंच इतकं फोल्ड करायचं, कारण की आपण गळा ऑलरेडी रेडी केलेला आहे. तर वरच्या साईडने सुद्धा गळ्याच्या साईडने सुद्धा पट्टी अर्धा इंच फोल्ड केली. पट्टीवर शिलाई टाकून घेतली. आता पट्टीवर दाबटीप टाकून घ्यायची आणि नंतर पट्टी आतल्या साईडने फोल्ड करायची अशा पद्धतीने. आता पट्टीच्या आतल्या साईडने पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा धागे दोरे ते कट करून घ्यायचे. तर बघा आपली हुक पट्टी लावून तयार झालेली आहे. आता आपल्याला लूप पट्टी लावायची आहे. तर लूप पट्टी लावण्यासाठी मी 4 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे. त्याला खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड केलं आणि त्याच्यावर शिलाई टाकून घेतली. आता खालचा पॅटर्न उलटा ठेवायचा आपल्याला, त्याच्यावरती ही पट्टी ठेवायची आणि 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. वरच्या साईडने सुद्धा अर्धा इंच फोल्ड करायची. तर बघा गळ्याच्या साईडने सुद्धा अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे मी वरच्या साईडने. तर पट्टीला वरच्या साईडने करत अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि पट्टीच्या मधोमध शिलाई टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने पट्टीच्या मधोमध शिलाई टाकून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा दोरे धागे ते कटकून घ्यायचे. आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकावर ठेवून बघायचे. तर अगदी व्यवस्थित आलेले बघा. आता लूप लावण्यासाठी अशा पद्धतीने मी हे पट्टी फोल्ड केलेली आहे आणि याच्यावर लूपचे निशाण करून घेतले आणि मशीनवरच अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीने निशाण करून घ्यायचे. तर आपले लूप करून तयार झाले आहे बघा. खूप छान असा पफ आलेला आहे ब्लाऊजला बघा. तर आता हे दोन्ही पॅटर्न साईडला ठेवायचे. आता आपल्याला बाही तयार करायची आहे. तर आपली बाही मेन कपडा थोडा कमी होता, कारण की हा डिझाईनचा आहे म्हणून डिझाईन कमी होती. तर आपल्याला साईडला जॉईंट लावायचे आहे. तर बघा ब्लाऊजच्या कपड्याला पुढच्या साईडने अशा पद्धतीने कटवर्कची डिझाईन आलेली आहे, म्हणून आपण जॉईंटचा कपडा लावत आहे त्याला पुढच्या साईडने अर्धा इंच फोल्ड केलेला आहे. आता त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची. दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला जॉईंट लावून घ्यायचा आहे. तर बघा पुढच्या साईडने अर्धा इंच कपडा फोल्ड करत अशा पद्धतीने जॉईंट लावून घ्यायचा आपल्याला. जर तुमचा कपडा जास्त असेल, अखंड असेल, तर तुम्हाला जॉईंट लावायची सुद्धा गरज नाही पडणार. तर अशा पद्धतीने आता मी हा डिझाईनचा सेंटर काढणार आहे आणि या सेंटरला अशा पद्धतीने पॉईंट द्यायचा. तर आता जो आपला अस्तरचा कपडा आहे त्याचा सुद्धा सेंटर काढायचा
आणि अशा पद्धतीने याच्यावरती खालचा कपडा उलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि 1.5 इंच इतकं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई टाकायची. तर बघा या कपड्याला बाहीच्या पुढच्या साईडने कटवरची डिझाईन आल्यामुळे मी अशा पद्धतीने अस्तर लावत आहे. आता अस्तर आतल्या साईडने फोल्ड करत किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अस्तरच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. आता पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची आणि जो आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा तयार करायची आहे. तर बघा दोन्ही बाह्या रेडी करून घेतल्या मी. आता या बाहीची उंची जरा जास्तच आहे तर मला 4 इंचची उंची ठेवायची आहे. तर बघा मी इथे 4.5 इंचावर एक मार्किंग करत आहे. अशा पद्धतीने बाहीचा सेंटर काढून सेंटरला एक पॉईंट करत आहे. 4.5 इतकं घेतल्याने म्हणजे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन शिलाईसाठी जाणार आहे. तर आपली बाही बनवून रेडी 4 इंच होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी बाही कट करून घेतलेली आहे आणि आता याच्यावर शिलाई टाकून घेत आहे म्हणजे आपला अस्तर आणि मेन कपडा सरकणार नाही. अशा पद्धतीने निशाण करत आहे म्हणजे आपल्याला पुढचा भाग जोडताना लक्षात राहील. तर बघा आता हा बॅक पार्ट आपल्याला सरळ ठेवायचा आहे. याच्यावरती आता हे फ्रंट पार्ट अशा पद्धतीने उलटे ठेवायचे आहे आणि पहिले चेक करायचं अगदी व्यवस्थित आले का नाही हे पार्ट आणि नंतर शोल्डरवर शिलाई टाकायची आहे. तर अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची शोल्डरवर. तर दुसऱ्या साईडने सुद्धा अर्धा इंच इतकं मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायचं आहे. डबल शिलाई टाकून घ्यायची. आता हे पॅटर्न चेक करायचे व्यवस्थित आले का नाही. तर बघा फिटिंगच्या साईडने चेक करायचे पॅटर्न व्यवस्थित आले का नाही. दुसऱ्या साईडने सुद्धा चेक करायचं. तर अगदी व्यवस्थित आले बघा. पॅटर्न कुठेही कमी जास्त झालं नाही आणि जिथे कुठे कमी जास्त झाले असेल तिथं अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. तर या साईडने अशा पद्धतीने इथे सरळ करून घ्यायचं शोल्डरच्या साईडने आणि जो एक्स्ट्रा पॅटर्न आहे तो कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाहीचा अशा पद्धतीने सेंटर काढायचा आहे आणि बाहीचा सेंटर अशा पद्धतीने शोल्डरच्या सेंटरवर ठेवायचा आणि सेंटरपासून अशा पद्धतीने बाही जोडत घ्यायची आहे. तर बघा अर्धा इंच किंवा 1.5 इंच इतकं मार्जिन घेऊन ही बाही जोडून घ्यायची आहे. तर अगदी कुठेही न खेचता व्यवस्थितपणे ही बाही जोडून घ्यायची आहे. बाहीवर डबल शिलाई टाकण्याच्या अगोदर चेक करून घ्यायचं की हे पॅटर्न व्यवस्थित आले का नाही. तर बघा फिटिंगच्या साईडने अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं. तर अगदी व्यवस्थित आलेले बघा. कुठेही कमी जास्त झालेलं नाही. तर आता डबल शिलाई टाकून घ्यायची. आता सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची आहे. तर दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत बघा मी. आता फिटिंगच्या साईडने बघा अशा पद्धतीने मुंड्याची आणि बाहीची शिलाई वरच्या साईडने करत सरळ बाजूने किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची आपल्याला आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता हे पॅटर्न उलटं करत अशा पद्धतीने परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंगच्या साईडने सरळ शिलाई टाकायची आहे. एक सरळ बाजूने एक शिलाई टाकायची आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज अशा पद्धतीने उलटं करायचं आणि परत एक शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने स्टिचिंग केल्याने ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते बघा. तर बघा आता आपण जे ब्लाऊज घेतलं होतं मापाला ते ब्लाऊज घ्यायचं आहे
आणि हे ब्लाऊज अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही ब्लाऊज अशा पद्धतीने एकमेकाला जोडून बघायचं आहे. तर हे ब्लाऊज किती एक्स्ट्रा आहे ते बघायचं आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड करायचे 4 फोल्डमध्ये. तर बघा 1 इंच एक्स्ट्रा आहे. तर अशा पद्धतीने आता हे फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने जे आपली बाही आहे त्या अशा पद्धतीने बाहीवर ठेवायची आणि इथे बाहीच्या फिटिंगचं माप टाकायचं आहे. आणि इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे बघा. तर मुंडा टाकला मी 7 इंच आणि खालच्या साईडने 1 इंचावर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची फिटिंगची. परत साईडने 2-3 शिलाई टाकून घ्यायच्या. जर तुम्हाला इथं मुंड्याजवळ किती इंचावर माप टाकायचं हे समजत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि इथे चेक करायचं किती इंचावर ही शिलाई आहे. तर अशा पद्धतीने इथे मोजून शिलाई टाकून घ्यायची, जेवढी तुमच्या ब्लाऊजची आहे तेवढी. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंग करायचं. तर बघा दोन्ही साईडने मी फिटिंग करून घेतलं. तर आता हे मापाचं ब्लाऊज या ब्लाऊजला असं जोडून बघायचं. तर मैत्रिणींनो बघा, हे ब्लाऊज तुम्हाला वेअर करून सुद्धा मी दाखवत आहे. तर बघा किती छान असे फिनिशिंग आलेले आहे आणि कुठेही ब्लाऊज कमी जास्त झालेला नाही. अगदी फिनिशिंगसोबत असा अंगात बसलेला आहे. खूप छान असा ब्लाऊज बसला होता बघा. तुम्हालाही ब्लाऊज शिवायची इच्छा असेल तर तुम्हीही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता. स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकता. तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.